27 तारखेच्या उद्घाटनाला त्यांनी स्वतः ते खूप चांगले कलाकार अनेक महाविद्यालयीन जीवनात त्यांनी नाटकांमध्ये भाग घेतलेला 88वा नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते म्हणून आम्ही निमंत्रण द्यायला आलो होतो की तुम्ही 27 तारखेला उद्घाटन त्याला यावं. या व्यतिरिक्त कुठलाही राजकीय विषय नाही. निमंत्रण त्यांनी स्वीकारलं. सकाळपासून आपण देखील पाहिलं असेल की सुशीलकुमार शिंदे यांनी असं जाहीरपणे वक्तव्य केलेलं आहे की मला भाजपकडून ऑफर आलेली आहे. 2019 त्यांनी असंच विधान केलेलं होतं. कसं पाहतात पक्ष याकडे? नाही, अशी असं आहे की अधिकृतपणे तर 19लाही नाही आणि आताही नाही कोणी त्यांना ऑफर दिली नाही. शेवटी नात्याच्या आधारे रिलेशनच्या आधारे हाय सुशीलजी येणार की नाही किंवा मुलीला जरी पाठवणार की नाही असं कोणी ते म्हटलं असेल. नितीनजी गडकरींसारखे आमचे नेते हे जगनमित्र आहेत. आत्ताही अनेक आठवणी त्यांनी गडकरींच्या काढल्या. तर त्यातले समजा कोणी म्हणाला असेल तर ती काय राजकीय भेट म्हणता येणार नाही किंवा ती काय राजकीय ऑफर म्हणता येणार नाही. राजकीय भेट ही तुम्हाला वर्षानुवर्ष कळत नाही कधी झालेली, इतकी ती गुप्त असते. त्यामुळे इतक्या जाहीरपणे मी आलो आणि सगळे नाट्यसंमेलनाचे पदाधिकारी बरोबर घेऊन आलो. ते प्युअरली नाट्यसंमेलनाचा विषय होता. जेव्हा केव्हा त्यांची राजकीय भेट होईल माहीत नाही होईल की नाही त्यावेळेला तुम्हाला कधी कळणार पण नाही. तरुण प्रणिती या खूप तरुण तडफदार आहेत आणि नेतृत्व क्षमता चांगली आमदार म्हणून निवडून आले. आज आमच्या प्रदेश अध्यक्षांसहित प्रवीण दरेकरांसहित सगळ्यांनी जसं म्हटलं की सुशीलकुमार शिंदेसारख्या काही फॅमिलीज या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय सुसंस्कृत फॅमिलीज म्हणून प्रसिद्ध आहेत की ज्यांच्यावर कधीही कोणी शिंतोडे उडवले नाही. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रणितीताई पण आहे की ज्या आक्रमक आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आक्रमक आहेत. तर अशी सुसंस्कृत फॅमिली अशा आक्रमक प्रणितीताई या भारतीय जनता पार्टीत आल्या तर आम्ही स्वागतच करू. पण अशी कुठलीही ऑफर ना BJPने दिली की अशी कुठलीही इच्छा ना त्यांनी व्यक्त केली. मोदी साहेब सोलापूरला येणार आहेत. कशा पद्धतीनं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तयारी कशी दौरा कसा असणार आणि रोड शो? भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष आहे. माननीय मोदीजी हे वेगळ्या वेळेला सोलापूरला आले त्यांनी प्रत्येक वेळेला सोलापूरच्या सर्वसामान्य माणसांनी उत्स्फूर्तपणे त्यांच्या सभांना उपस्थिती लावलेली आहे. आणि आता थोडं कार्यक्रमाचं ठिकाण दूर आहे, जवळजवळ 12 किलोमीटर लांब आहे. जाण्या येण्याच्या सुविधा इतक्या अजून झाल्या नाहीत तिथे. तरीही पूर्ण जो मंडप आहे तो 1 लाख संख्येचा हा मंडप जो आहे तो भरेल. याचं कारण पूर्ण जिल्ह्याभरातून लोक उत्स्फूर्तपणे सकाळपासून येऊन आपापले सीट पकडणार. तर आशिष देशमुख असं म्हणतात की काँग्रेसचे 2 माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आपण कशा पद्धतीने बघता या विधान? मला माहितीच नाही. म्हणजे आशिष देशमुख असं म्हणाले हे पण माहिती नाही, कारण माझे राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळेजी सकाळपासून सोलापुरात होते. आम्ही एकत्रच आलो पुण्याहून.